विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार आता जाहीर झालेले आहेत। रायगडमधून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर अनिकेत तटकरे आज महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करतील। भरत गोगावलेंचा आपल्याला पाठिंबा असल्याचा तटकरेंनी दावा केलाय, तर पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विक्रम काकडे पार्थ पवार यांचे निकटवर्ती असल्याची माहिती आहे, तर विक्रम काकडे थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजी नाट्य सुद्धा रंगू शकते। माजी आमदार सुनील टिंगरे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। नाराजी नाट्य आता रंगलेलं आहे। सुनेत्रा पवार आणि विलास लांडे यांच्याकडून टिंगरेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण बालाजी यांच्यासोबत बोलणार आहोत। बालाजी, विशेषतः पुण्याचा जे उमेदवार जाहीर झालेले आहेत काकडे, त्यांच्यावरून पक्षामध्ये नाराजी नाट्य रंगलेले आहे, त्याविषयी मुळात काकडे कोण आहेत, त्यांचं एकंदरीत करिअर कसं राहिलेलं आहे आणि आता नाराजी नाट्य कशा प्रकारे रंगलेलं आहे? विक्रांत, अखेर राष्ट्रवादीतलं जे पेच होता तो सुटलेला आहे आणि विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीने पुणे विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे। विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र आहेत आणि पार्थ पवार यांचे निकटवर्ती आहेत। त्यामुळे सुरुवातीपासून पार्थ पवार यांचा आग्रह होता विक्रम काकडे यांना उमेदवारी द्यावी, मात्र पक्षांतर्गत एक नाराजी होती की जे पक्षात वर्षानुवर्ष काम केलेले आहेत, म्हणजे माजी आमदार सुनील टिंगरे असतील, माजी आमदार विलास लांडे असतील, योगेश बहल असतील, असे अनेक कार्यकर्ते आहेत ज्या कार्यकर्त्यांना ही उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती। मात्र शेवटी विक्रम काकडे यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। 12 वाजता जे आहे ते विक्रम काकडे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यामुळे पार्थ पवार यांच्या पक्षामधलं वजन जे आहे ते यावरून सिद्ध होते आणि पार्थ पवार यांनी याने घेतलेला निर्णय अंतिम ठेवण्यात आलेला असून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे। तर रायगडमधून अनिकेत तटकरे यांना सुद्धा उमेदवारी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर तिथे सुद्धा शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये वाद होता, मात्र अखेर हा वाद दोन्ही नेत्यांच्या वरिष्ठ नेत्याने मिटवलेला असून भरत गोगावलेचा पाठिंबा असल्याचं सुद्धा आता अनिकेत तटकरे यांनी म्हटले, ते सुद्धा अर्ज भरतायत। त्यामुळे सुरुवातीपासून राष्ट्रवादीला ज्या 2 जागा मिळाव्यात असे आग्रह होता, त्या दोन्ही जागा ज्या आहेत त्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांची लढते आणि पुणे विधान परिषदेमधून एक नवीन नेतृत्व म्हणून विक्रम काकडे यांच्याकडे आता पाहिलं जाऊ शकतं। कारण अजित पवारांच्या निधनानंतर जी काही पोकळी पक्षात निर्माण झालेली आहे ती सगळी उभं करण्याचं काम जे आहे ते या नव्या नेतृत्वाने करण्यासाठी हे नवीन प्रयोग केले जातात असं म्हटलं जाते। तर रायगडमधून सुद्धा अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।